महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून जिष्णुदेव वर्मा यांचा आज शपथविधी। मुख्यमंत्री फडणवीसांकडून जिष्णुदेव वर्मा यांचं स्वागत। ई बाईक वाहकांचे परवाने रद्द, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची घोषणा। राज ठाकरेंनी रायगडावर लांबलचक भाषण टाळलं, जे काही बोलायचे ते गुढीपाडव्याला बोलू, शिवाजी पार्कातील सभेतील गर्दी जमवण्यासाठी केलं आवाहन। बारामती विमान अपघातातील पीडितेच्या भावाला धमकी, वादग्रस्त व्हीके सिंगनं धामी दिल्याचा अमोल मिटकरींचा आरोप। केंद्र योग्य त्या उपाययोजना करतंय, इंधन संपल्याच्या अफवा नकोत, मुख्यमंत्र्यांचा अफवाबाजांना सज्जड दम। एकनाथ शिंदेंच्या विनंतीनंतर बच्चू कडूंनी आंदोलन आटोपलं, 2 मंत्र्यांच्या मध्यस्थीला आलं यश। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव काढल्यास आत्मदहन करू, बारामती रुग्णालयाला अजित पवारांचं नाव देण्यास धनगरांचा विरोध। सिडकोच्या लाल फितीची आणखी एक प्रकार उघडकीस, पंतप्रधान घरकुल योजनेच्या साठीचा भूखंड देण्यामध्ये दिरंगाई, विक्रांत पाटील यांचा विधान परिषदेमधून आरोप। ठाण्यात मेट्रोसाठी हजारो झाडांवरती कुऱ्हाड चालवली जाणार, पर्यावरण प्रेमी चिंतेत, बांधित झाडांचं पुनर्वसन करा, वृक्षप्रेमींची मागणी। पुणे महानगरपालिकेचं 13,000 कोटींचं अंदाजपत्रक पाणी पुरवठा विभागासाठी, सर्वाधिक 2,077 कोटींची तरतूद। कच्चं तेल महागलं, बॅरल मागे $114 अमेरिकी डॉलर्सचा भाव। भारतीयांच्या हितालाच प्राधान्य देणार, युद्धस्थितीच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचं विधान। राहुल गांधींचा दावा खोटा, भारताचा प्रस्ताव नाकारू, इराणी नौकेला खोल समुद्रात गेल्याचा परराष्ट्र मंत्र्यांचा खुलासा। अतेझा तासे आता झाली आद्या सुर्वे, मिस इंडिया स्पर्धक महिलेची हिंदू धर्मामध्ये वापसी, मुसलमानाशी लग्न केल्याने झाला होता छळ, छळाला कंटाळून इस्लाम सोडला। विरोधकांना फक्त गदारोळच घालायचा आहे, जेपी नड्डा यांनी विरोधकांना फटकारलं। लोकसभेचे अध्यक्ष पक्षपाती वागतायत, विरोधकांनी केला सभागृहामध्ये गदारोळ। मुंबईमध्ये पुन्हा उष्णतेची लाट येणार, उष्ण वारे कोकणाकडे वाहण्यास सुरुवात।